लगा ही धरती फाटली, ही आभाळ फाटल्यानं माझ्या समोर आकाशवाणी झाली का नाही की लाली वहिनीचं गोपाळनं काहीतरी वाईट केलंय, तरी विश्वास ठेवत नसतोय मी त्याच्यावर. अरे बाबा एवढंच काय, दुनिया इकडची तिकडं झाली आणि त्या दुनियातला माणूस ह्या दुनियात आला आणि त्यानं जरी सांगितलं की बाबा गोपाळनं असं काहीतरी केलंय तरी माझा विश्वास नाही बसायचा. अरे मी तुम्हाला सांगतो त्या जामकरवर का नाही प्रेशर असणार आहे. हे बाबा ही काय ती केस ती पड्डीची सोडव आणि त्याच्यामध्ये आपल्या गोपाळला बळीचा बकरा केलाय त्यानं. असू शकतं बरं का, असू शकतं, शक्यता नाकारता येत नाही. ह्यांना काय माहित गोपाळनं लाली वहिनींना किती त्रास दिलाय. नाही नाही नाही, पण मला काय वाटतं माहितीये का, आता गोपाळला बाबा पारख्या माणसाचं दुःख बघवत नाही, तो कशाला स्वतःच्या बायकोला म्हणजे लाली वहिनीला त्रास देईल हा? आणि त्यांनी गावात आल्यापासून काय नाही केलं गावासाठी. अरे त्या गावात आल्या आल्या ती आग लागली होती, त्यात त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या 2 बारक्या पोरांचा जीव वाचवले रे हा. आणि गावाची जत्रा म्हणू नको, गावाचा कार्यक्रम म्हणू नको, त्यांनी कुठं कुठं हात आखडता घेतला नाही. अरे 50,000 रुपये वर्गणी दिली. किती किती 50,000 रुपये 50. हा ना, अर्धीसला माणूस की कर मदत. अरे असला माणूस कोणाचा खून करणार आहे वे? हे शक्यच नाही तर. अरे पण मग मी काय म्हणतोय, समजा लाली वहिनीचं बाहेर कुठेतरी लपड असेल आणि त्या रागात त्यानं काय. हे अमिताभ, एखाद्या विषयी आपल्याला काय माहित नसेल ना तर बोलत जाऊ नये. आणि आपण गोपाळ विषयी तर खात्रीनं कसं काय सांगू शकतो, त्याच्याकडनं पण चुकीचं काहीतरी घडू शकतं ना, माणूस आहे तो. म्हणजे तुला काय म्हणायचंय, आपला गोपाळ खून आहे? म्हणजे मला तसं काय म्हणायचं नाही, पण माझं म्हणणं एवढंच आहे की गोपाळला आपण ओळखतोच किती, ते आपल्या पुढे होताच किती दिवस. अरे पहिल्यापासून बाहेरच होता तो, तिथं काय करत होता, कुणाच्या संगतीत होता आपल्याला काय माहिती आहे का नाही. म्हणजे तो आपल्याला दाखवायसाठी वेगळं वागत असेल तर. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वहिनींचा गोपाळवर किती जीव होता हा. नाही मला सांगलं की तू एवढं बोलतोय, पण तू लाली वहिनींना कधीपासून ओळखतोय? जेव्हा त्या गोपाळबरोबर लग्न करून गावात आल्या तेव्हापासून ना. पण गोपाळला तू त्यांना यायच्या आधी 2 महिन्यापासून ओळखतोय, कारण गोपाळ त्यांच्या आधी 2 महिन्यापासून गावात आहे. मग आपली ओळख त्याच्यावर जास्त झाली ना. मग असं कसं बोलू शकतो गोपाळ बद्दल तू हा? आणि ते काय लाली वहिनींचं काय ते लेटर का फेटर सापडले ना, लव्ह लेटर हा. आणि काय रे क्या तू कवापासून लाली वहिनीचा एवढा चमचा झाला रे हा? एवढा फेवर मध्ये बोलायला लागलाय ते. पोरींचा आम्हाला सांगू नको दादा. गोपाळ विरोधात जामकर साहेबांकडे पुरावे आहेत. पुराव्याचं काय सांगतं कौतुक, लाली वहिनींची पण ते लव्ह लेटर का फ्यू लेटर सापडलीच ना सांगते. अरे पुरावा तयार करता बी येतात आणि जामकर नाही पुरावा तयारच केला असणार आहे तो. नाही ना, मला काय वाटतंय आपण आहे ना आता शांत बसून चालणार नाही. आपण त्या जामकर साहेबांच्या विरोधात आहे ना मोर्चाच काढला पाहिजे, सरळ पोलीस स्टेशनवर. काय म्हणता? त्या जामकर साहेबांना का नाही लय माज आलाय वाटतं. त्यांना लयच वाटायला लागलंय का हा? मनाला येईल ती कारभार करताल. अरे आपला देव माणसाला फसवत्यात. चला मी तर म्हणतो मोर्चाच काढला पाहिजे. बरोबर आहे ह्याचं, मोर्चा काढू. चला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाऊ, गावातली माणसं गोळा करू आणि मोर्चाच काढू. बोला, गोपाळची सुटका झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. देव माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. चला रे. गोपाळला न्याय मिळालाच पाहिजे. देव माणसाला न्याय. मिळालाच पाहिजे. आता ह्यांना कसं सांगू, गोपाळचं खायचं दात आणि दाखवायचं दात वेगळे वेगळे. देव माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. गोपाळला न्याय मिळालाच पाहिजे. देव माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. गोपाळला न्याय मिळालाच पाहिजे. देव माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. गोपाळला न्याय. मिळालाच पाहिजे. काय येतो तमाशा हा? अप्पा हा तमाशा नाहीये, आम्ही गोपाळसाठी त्याला पाठिंबा द्यायला इथं आलोय. आता आम्ही गोपाळच्या पाठीशी उभं राहून त्याला सोडवणार, त्याला काय होऊ देणार नाहीये. अय अप्पा, गोपाळला न्याय भेटस तवर आम्ही शांत बसणार नाही म्हणजे नाही. बघा त्या पोरांना विश्वास आहे माझ्या लेकरावरती आणि तुम्ही बाप असून त्याला वाऱ्यावर सोडला होता. तर गावातल्या लोकांना दुसरी काही कामं धंदी आहेत का? ए रंजना अक्का, आम्ही काय फुकट रिकाम तिकडे वाटलोय? लाखो करोडचा बिझनेस सोडून आलो इथं. मी तरी कशाचं टेन्शन घेऊ? आणि काय बी बोलते वय? अगं ए अजय, अगं तू तर ज्येष्ठ आहेस की, बोल की जरा काहीतरी समजाव जरा तोच आता. हा इकडे ये, इकडे ये, तुझ्या कानात सांगते. ये मी सांगते तुला. हा ये, कान करवायचं इकडे माझ्या. हा अरे तुझ्या तुझा मोडदा बशिवला. तुमच्या काय आकला नासल्या का? मेंदू सडलाय तुमचा.
काय त्या मुडद्यानं जादू केली आहे तुमच्यावर कुणाचं तुम्ही ना भिकायला लागत नाही ना तर तुम्हाला अकला येणार नाहीत कळलं का ए आजे तुला नाही काय कळत तू बस गप आमचा देव माणूस सुटलाच पाहिजे सुटलाच पाहिजे आमचा गोपाळ सुटलाच पाहिजे सुटलाच पाहिजे. अरे दोस्तांनो गोपाळनं आपल्यासाठी आपल्या गावासाठी काय काय नाही केलं अरे नाहीतर काय अरे आपल्या गोपाईने आपल्या गावच्या कार्यक्रमासाठी वर्गणी दिली का नाही अरे एवढंच काय आपल्या गावातल्या बारक्या लेकरांना आगीत न वाचवासाठी अरे स्वतःचा जीव धोक्यात घातला का नाही घातला की. घातला का नाही अरे गावातल्या प्रत्येक माणसासनी गोपाळ कधी ना कधी कशा ना कशा प्रकारची मदत करतच असतो का नाही गोपाळनं कधी कुठल्या बायकडे वाकड्या नजरानं बघितलं नाही तो नेहमीच सगळ्या बायकांची इज्जत करत होता मग ते कशाने कुठल्या बाईचा खून करेल म्हणूनच आपण आता सगळ्यांनी मिळून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे का नाही आप्पा तुम्ही काहीतरी बोला की अहो आप्पा तुम्हालाच म्हणतोय काहीतरी बोला की का बेहलाय तुम्ही ए, तुमचं काय ते तुम्ही बघून घ्या मला काय विचारू आहे का आता अहो आप्पा अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला तुम्ही सगळ्यात मोहरा असायचा आणि आता तुमच्याच लेकरावर ही वेळ आली तर तुम्ही हातवर करताय वय हा आता तुम्ही मला अक्कल शिकवणार मी कसं वागायचं तसं हा? निघा कसं बोलताय जाऊ द्या रे पुरानो त्यासनी पण मी आहे तुमच्या संग चला तुम्ही तयारीला लागा ये बात अरे हम तो फुला नाम सुन के फ्लावर समजते तुम तो फायरच निकले बघितलं का ह्याला म्हणतात आईचं काळीज आता तर आपण गोपाळा सोडवायला जोरानं दम लावला पाहिजे मी तर म्हणतो आजच बॅनर छापू माणसं गोळा करू हा अरे मी तर उद्या निवेदन लिहून आणतो डायरेक्ट मोर्चा काढायचा पोलीस स्टेशनवर सगळ्यांनी तयार राहायचंय आपला गोपाळ सुटलाच पाहिजे आपला देव माणूस सुटलाच पाहिजे सुटलाच पाहिजे आपला देव माणूस सुटलाच पाहिजे सुटलाच पाहिजे. साहेब आता काय विचारायचंय ह्याच्या आधी तुम्ही मला लय वेळा विचारून झालं मी तुम्हाला दरवेळी एकच सांगितलं मी काय नाही केलं मला काय सुद्धा माहिती नाही मी निर्दोष आहे हो टेलर लक्षात आलंय आमच्या इथे म्हणजे इतक्या वर्षाच्या माझ्या पोलीस सेवेमध्ये साधारणतः एक लक्षात येतं की गुन्हेगार जर त्याने खरंच गुन्हा केला असेल 1-2 दिवसात काही तासात कबूल करतो एक जुजबी मारहाण वगैरे होते तुम्हाला त्रास झाला आता तुम्ही काही गुन्हा केलेला नाही आमच्या साधारण लक्षात आलेलं आहे तेव्हा तुम्ही पटली ना खात्री साहेब मी खरंच काय नाही हो केलं जाऊ दे मला मी जाऊ शकतो याच्या आधी फक्त एक छोटीशी गोष्ट आहे एक कायदेशीर पूर्तता असते ते फक्त लिहून दे एका कागदावर की मी चाललो आहे मला सोडलं आहे पोलिसांनी शहानिशा केली माझी काही तक्रार नाही या अर्थाचं काय फक्त नाव